रामराम मंडळी, आय होप तुम्ही सगळे ठीक आहात. तर माझ्या मुलीला खायचा आहे ब्रेड पिझ्झा. तर मी त्याच्यासाठी लागणारे सगळे सामान अमेरिकेच्या प्राईस चॉपरमधून घ्यायला आले. तर मी इथे पिझ्झासाठी लागणारे स्वीट कॉर्न, शिमला मिरची, ब्रेड आणि चीज घेतलं. सगळ्यांना खूप भूक लागली होती. तर घरी आल्यावर मी पिझ्झा बनवायला सुरुवात केली. पहिले मी कांदा, हिरवी आणि लाल कॅप्सिकम, अर्धा टोमॅटो बारीक चिरला. माझ्याकडे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो हे हर्ब्स आहेत, ज्यामुळे पिझ्झाला एकदम छान अशी टेस्ट येते. नंतर स्वीट कॉर्नसह सर्व भाज्या शालो फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये मी थोडंसं बटर घातलं आणि त्यात चिरलेलं लसूण टाकून चांगलं परतून घेतलं. मग सर्व भाज्या आणि चिमूटभर मीठ टाकून हलवून परतून घेतलं. सगळ्या भाज्या शालो फ्राय केलेल्या मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. झटपट पिझ्झासाठी मी एका बाउलमध्ये टोमॅटो सॉस घेतला. हे आपल्या ब्रेडला लावता येईल. ब्रेडचे बाजूचे कडे कापून मी त्याचे 2 भागात डिवाइड केले. हे मी लेअरसाठी याचा यूज करणार आहे. सगळी तयारी करत मी ओव्हन प्री हीटसाठी लावला आहे. ओव्हन गरम होईपर्यंत मी पिझ्झाला पार्चमेंट पेपर लावून घेतला आणि ब्रेडचे स्लाइसेस ठेवून घेतले. प्रथम मी ब्रेडवरती टोमॅटो सॉस हा पसरवला आहे. त्यावरती किसलेलं चीज घातलेलं आहे. आता मी लेअरिंग करणार आहे. तर मी ब्रेडचे पीसेस ठेवणार आहे. तर मग भाज्यांचे जे मी मिश्रण आहे ते मी त्याच्यावरती घालणार आहे. त्यानंतर मी चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो हे हर्ब्स घालणार आहे. माझ्या मुलीला तिखट नाही आवडत, तर मी काही ब्रेडला चिली फ्लेक्स नाही लावलेले आहे. नंतर मी पुन्हा एक चीजची छान अशी लेअर दिली आहे. सगळ्या ब्रेडचे स्लाइसेस अशाच पद्धतीने मी रेडी करणार आहे. ओव्हन आता प्रीहीट झाला आहे, तर मी हा ट्रे ठेवून देते. मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हटला की ते मुलं खुश होतातच. आणि खरंच आपल्याला अजून काय हवं असतं. तर मग माझा ब्रेडचा पिझ्झा बनवून तयार आहे. माझ्या हस्बंडनी मस्त असा गरम चहा बनवला आहे. त्यांचा हातचा चहा तर मला खूपच आवडतो. तर आम्ही बसलो सगळे पिझ्झा खायला, मस्त असा गरम चहा सोबत. तर मंडळी, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की फॉलो करायला विसरू नका. बाय.